आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। संजय राऊत आणि आदित्य ठाकरे दोघेही ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्त्वाचे नेते। मात्र या दोन नेत्यांमध्ये जोरदार बिनसल्याची चर्चा आहे। ठाकरेंनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीत प्रियंका चतुर्वेदी चिडल्या, निघून गेल्या। आदित्य ठाकरेंवरही काही खासदार नाराज होते। आदित्य ठाकरेही चिडले। आदित्य ठाकरेंनी मग संजय राऊतांबद्दल एक निर्धारच केला। असा बराच हाय व्होल्टेज ड्रामा या बैठकीत घडलाय। ठाकरेंच्या बैठकीतली वादळी इनसाइड स्टोरी आम्ही तुम्हाला सांगतोय, बघा। मातोश्रीवरच्या बैठकीत आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची कॉलर धरली असा दावा शिवसेनेच्या शीतल म्हात्रेंनी केलाय की यामध्ये कॉलर सुद्धा पकडली गेली। जे काही विश्व प्रवक्ते आहेत त्यांची कोणाची कॉलर पकडले आम्ही ऐकून आहोत की आदित्य ठाकरे यांनी त्यांची कॉलर पकडली। राऊतांचा दावा आहे आपण त्या बैठकीतच नव्हतो। मात्र शीतल म्हात्रे त्यांच्या दाव्यावर ठाम आहेत। हे तर झालं मातोश्रीवरच्या बैठकीत जो ड्रामा झाला त्याचा ट्रेलर। या व्यतिरिक्तही ठाकरेंच्या बैठकीत प्रचंड मोठा हाय व्होल्टेज ड्रामा झाला। प्रियंका चतुर्वेदी चिडल्या, ठाकरेंच्या बैठकीतून उठून गेल्या। आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांमधला वाद वाढला। आदित्य ठाकरे राऊतांवर चिडले। 2028 साली राऊत खासदार म्हणून दिसणार नाहीत। आदित्य ठाकरेंनी निर्धार केल्याची चर्चा। की सगळी अस्वस्थता आणि संताप आहे ठाकरेंच्या शिवसेनेतला आणि त्याला कारण ठरली आहे राज्यसभेची निवडणूक। राज्यसभेवर मवियाचा एकच खासदार निवडून जाणार होता। त्यामध्ये सगळ्यांनीच पाठिंबा दिला तो शरद पवारांना आणि शरद पवार राज्यसभेतही गेले। पण या सगळ्या घडामोडीत ठाकरेंच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी चिडल्या। चतुर्वेदी अर्थातच राज्यसभेसाठी आग्रही होत्या आणि त्यांच्यासाठी सातत्यानं बॅटिंग करत होते आदित्य ठाकरे। तर पहिल्या दिवसापासूनच राज्यसभेवर शरद पवारांना पाठवण्यासाठी संजय राऊत आग्रही होते। त्याचवेळी ठाकरे गटात संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे असं चित्र निर्माण झालं होतं। मात्र शरद पवार राज्यसभेत गेले आणि वादावर पडदा पडला असं वाटत असतानाच ठाकरेंनी खासदारांची बैठक बोलावली आणि या बैठकीत मोठा हाय व्होल्टेज ड्रामा झाला। बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले, मला भाजप राष्ट्रवादीचे लोक सांगतात तुमचे खासदार फुटणार आहेत, पण माझा तुमच्यावर विश्वास आहे। ही लढाई मी तुमच्या विश्वासावर लढतोय। लढायचं नसेल तर तसं सांगा, मी थांबतो। त्यानंतर प्रियंका चतुर्वेदींनी संजय राऊतांवर नाराजी व्यक्त केली। चतुर्वेदींचा सवाल होता, शरद पवारांना राज्यसभा देण्याबाबत संजय राऊत यांनी वक्तव्य का केलं? त्यावर शिवसेनेच्या काही खासदारांचा सवाल होता। प्रियंका चतुर्वेदींना 6 वर्ष संधी देऊन काय उपयोग झाला? या खडाजंगीनंतर प्रियंका चतुर्वेदी संतापल्या आणि बैठक सोडून निघून गेल्या। मात्र बैठकीत असं काहीही झालं नाही असा दावा संजय राऊतांनी केलाय। मला माहित नाही बघा, मी त्या बैठकीला नव्हतो आणि असं काही अजिबात घडलेलं नाही। असं जे काय घडलं असं कोणी तुम्हाला म्हणत असेल ते चुकीचं आहे। मी या पक्षाच्या स्थापनेपासूनचा सदस्य, एवढंच सांगतो। मी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचा माझा जन्मापासून मी सदस्य आहे। बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना नेते म्हणून नियुक्त केले त्यातला मी एक आहे। उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीत काही खासदारांनी आदित्य ठाकरेंवरही सवाल उपस्थित केले। खासदारांचं म्हणणं होतं, उद्धव ठाकरेंना काही मर्यादा आहेत, मात्र आदित्य ठाकरे राज्यात का फिरत नाहीत? मातोश्रीवरच्या बैठकीत आदित्य ठाकरेंनी चर्चाही केली नाही असा दावा खासदारांचा आहे। आदित्य ठाकरेंनी खासदारांसोबत कुठलाही संवाद साधला नसल्याचा दावा करण्यात आलाय। आदित्य ठाकरे बैठकीत रागानं धुमसत होते असंही सांगितलं जातं। आदित्य ठाकरे राज्यसभेसाठी पहिल्या दिवसापासूनच प्रियंका चतुर्वेदींसाठीच आग्रही होते। संख्याबळानुसार ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेची असा दावा सातत्यानं आदित्य ठाकरे करत होते। सकाळी संजय राऊत शरद पवारांचं नाव घ्यायचे तर संध्याकाळी आदित्य ठाकरे प्रियंका चतुर्वेदींचं नाव घ्यायचे असा प्रकार सुरू होता। अखेर शरद पवार खासदार झाले। या सगळ्या प्रकरणानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे हा संघर्ष विकोपाला गेल्याची चर्चा आहे।
संजय राऊत यांच्यावर आदित्य ठाकरे भयंकर संतापल्याचं सांगितलं जात आहे. आपली हक्काची जागा राष्ट्रवादीला दिली असं म्हणत आदित्य ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. 2028ला संजय राऊत खासदार होणार नाहीत असं मोठं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी बैठकीत केल्याची माहिती आहे. ठाकरे गटातील ही धुसफूस बाहेर आल्यानंतर भाजप आणि शिंदे गटानं ठाकरेंना डिवचलंय. तर ठाकरे गटाचा अंतर्गत विषय म्हणून काँग्रेसनं त्यावर फार बोलायचं टाळलं. माझा जन्म शिवसेनेमध्ये झाला, जन्मापासून मी शिवसेनेत आहे, असा जो हास्यास्पद दावा करतायत ना, तो बघून महाराष्ट्राला हास्य जत्रा आठवते. कारण तुम्ही स्वतः शिवसेनेच्या विरोधामध्ये काय काय लेख लिहिले होते हे महाराष्ट्रानं वाचलेले आहेत. आणि तुम्ही आता उभाटा गटाला कायमचं महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचं काम घेतलेलं आहे आणि उभाटाला गटाला संपवण्याची सुपारी घेतलेली आहे. आणि त्यामुळं तुमचा जन्म शिवसेना वाढवण्यासाठी नाही तर उभाटा गट संपवण्यासाठी झालाय हे महाराष्ट्रानं पूर्त ओळखलंय. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही उभाटा गट संपूर्णपणे संपवल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यसभेची बैठक झाली दिल्लीला, त्यामध्ये प्रियंका चतुर्वेदी आणि संजय राऊत यांच्यात आपसात वाद झाल्याची माहिती आहे की शरद पवारांचं नाव का पुढे केलं संजय राऊतांनी, तसा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी उपस्थित केला. आता मी माहिती घेतली नाही वाद झाल्याची, पण त्यामध्ये मला काही फार माहिती नाही म्हणून मी काही बोलणार नाही. की ज्या पक्षामध्ये खासदारांच्या बैठकीमध्ये भांडणं होतात असं आम्हाला कळलं आहे की यामध्ये कॉलरसुद्धा पकडली गेली, जे काही विश्वप्रवक्ते आहेत त्यांची कोणाची कॉलर पकडले आम्ही ऐकून आहोत की आदित्य ठाकरे यांनी त्यांची कॉलर पकडली. याचं कारण, एकमेव कारण हे प्रियंका चतुर्वेदी यांची खासदारकी होती जी त्यांना मिळालेली नाही. तर त्याच्यामुळे प्रचंड भांडणं झालेली आहेत आणि प्रियंका चतुर्वेदीसुद्धा रागाने निघून गेल्या असं आम्ही ऐकलं. आणि त्याच्यामुळे खासदारांनी सांगितलं की जर उद्धवजी आजारी असतील तर कमीत कमी आदित्यजीने तरी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरावं. आता या सगळ्या अवस्थेनंतर ठाकरे गटाचा पुढचा पेपर आहे तो विधान परिषद निवडणुकीचा. विधान परिषदेमध्ये 9 पैकी महायुतीचे 7 आमदार निवडून येतील तर इथेही विरोधकांचा एकच आमदार निवडून येणार आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचं निवडून येणं मुळीच कठीण नाही असा दावा संजय राऊत करतायत. मात्र काँग्रेसनं अजून पत्ते खुले केलेले नाहीत. त्यातच आणखी एक अडचण म्हणजे उद्धव ठाकरेंची अधिवेशनातील उपस्थिती चर्चेचा विषय झाली आहे. उद्धव ठाकरेंनी महिनाभराच्या अधिवेशन काळात केवळ 4 वेळा उपस्थिती दर्शवली. महिनाभरात उद्धव ठाकरेंनी फक्त 2 वेळा भाषण केलं. 23 फेब्रुवारीला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, 6 मार्चला अर्थसंकल्पीय चर्चा, 16 मार्च आणि 24 मार्चला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निरोप समारंभाला उद्धव ठाकरेंनी उपस्थिती दर्शवली. अशा प्रकारे या अधिवेशनात उद्धव ठाकरे फक्त 4 वेळा विधानभवनात पाहायला मिळाले. अनेक मुद्द्यांवर सरकारची कोंडी करण्याची संधी असतानाही उद्धव ठाकरेंनी फक्त 2 वेळा भाषण केलं. ठाकरे मुख्यमंत्री असतानाही मंत्रालयात गेले नव्हते. त्यावरून शरद पवारांनी त्यांच्या पुस्तकात नाराजी व्यक्त केली होती. आता या अधिवेशनातही उद्धव ठाकरे फक्त 4 वेळा विधानभवनात गेले. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे कधीही मंत्रालयामध्ये गेले नाहीत असा दावा शरद पवार यांनी आपल्या पुस्तकामध्ये केला होता. आता विधान परिषदेची निवडणूक आली आहे. आता सुद्धा केवळ 4च दिवस उपस्थिती उद्धव ठाकरे यांची राहिलेली आहे आणि त्यातच राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळालेली नाहीये. ह्या सगळ्या गोंधळामध्ये आता आव्हान आहे ते उद्धव ठाकरे यांच्या समोर आणि शिवसेनेच्या समोर की ही जागा उद्धव ठाकरे यांना मिळते का आणि त्यामध्ये काँग्रेसचा नेमकं काय म्हणणं असणार आहे. मात्र शिवसेने उभाटाच्या अंतर्गतली धुसफूस आदित्य आणि संजय राऊत यांच्यामधील वाद हा विकोपाला गेलेला आहे. त्यामुळं या पक्षामध्ये सर्व काही आलबेल नाही हे दिसून येते. रामराज शिंदे, NDTV, दिल्ली.